चलो तर मग आज आपण बोलणार आहे की आर यू स्टुपिड, बरोबर, की आपण मूर्ख आहे का. आणि मग आय गेस काय तर 6 की 7 स्लाइड आहेत आपलं हे, आणि बघू मग ना आपण पॉइंट्स देऊ की जर तो तुम्हाला पॉईंट लागू होत असला तर तुम्ही टिक करा, आणि जर 7 पैकी 7 जर तुमचे गुण आले तर मग असं समजायचं की 100% आपण मूर्ख आहे. आणि एक लक्षात ठेवा की मूर्ख माणसाचं आयुष्यात नॉर्मली कधीही काही होत नाही. आणि होतात, असं नाही की होत नाही, पण झालं तर त्याला भरपूर वेळ लागतो, बरोबर. मग आता आपण बोलूया. ऑफकोर्स दिस व्हिडिओ इज गोइंग टू बी थोडा हार्श असणार, आणि जे मी नॉर्मली करतो की व्हिडिओ करतो आणि एंडला शेवटचं बरोबर 2 मिनिट बरोबर समजूत, तर आज काय तसं समजूत नसणार आहे, ठीक आहे. आता स्टुपिड पर्सन कोण असतो सांगतो, तर मूडनुसार अभ्यास. तर तुम्ही आहे का जो मूडनुसार अभ्यास करतो. तर मग आता बघा की मूडनुसार अभ्यास म्हणजे काय, तर अरे अजून ऍड नाही आलेले आहे नाही का, की अभ्यासच होत नाही, काय करणार, मूडच नाहीये ना. कारण मी बघतो काय मॅक्झिमम आपल्या स्पर्धा परीक्षेत सगळ्यांचं काय माहितीये का, अरे काय आहे ते मोटिवेशन मिळत नाही. अरे कसं आहे असं ना, ते पहिल्यासारखं होत नाहीये, ऍड आली पाहिजे. अरे माझ्या भावा, अरे बहिणी, कुणी सांगितलंय ऍड पाडल्यावर वेळ मिळणार आहे का. ऍड पडल्यावर आपण फक्त प्री करत बसणार, मग ती कुठली पण तुमची परीक्षा असू दे, टार्गेट एक्झाम, आय डोंट केअर. ऍड पडल्यावर फक्त आपण प्री करणार, आणि त्यानंतर की फक्त जर चला मी म्हणतो एकदम जास्त जोर लावेन, प्री निघाली, उपयोग काय तुम्हाला सांगतो. यावेळी एसटीआय एएसओ सब रजिस्ट्रार 800 जणांनी मेन्स दिली, त्यातली सिलेक्ट कोण झाले, वरचे टॉपचे किती 80 की 23 जण झालीत ना सिलेक्ट. मग फक्त प्री निघून उपयोग काय. आणि आपल्या खूप जणांना वाटतं काय की नाही ठीक आहे की आता ना प्री निघले, आणि काय म्हणतो की समजा आता 120 पडले तर पुढच्या मला 140 पडतील, पण कसं पडणार. जर आपण ऍड पडल्यावर अभ्यास करतोय तर उपयोग काय. ऍड जर तुम्ही मूडनुसार अभ्यास करताय, ऍड पडल्यावर अभ्यास करताय, यू आर स्टुपिड 100%. 100%. अजून काय की हे बघा की 10ला स्टार्ट करणार होतो, आता 10:15 झाले, आता 11ला बसतो. हे एक मी लय वेळा बघितलंय. काय आपण काहीतरी टाइम ठरवलेला असतो आणि आपलं असतं की आता डॉट या टायमिंगला बसायचं, आणि जेव्हा बरोबर बघतो आपण घड्याळात आपल्याकडे 15 मिनिटं झाली, मग आपण असं नाही करत, चला ठीक आहे 10:15 पासून सुरू करू. आपलं काय असते 11, मग कसं जरा फिरून येऊ, जरा चहा पिऊन येऊ, फोन करू, नाहीतर पिक्चर बघू, आपलं युट्यूब तर आहे, इंस्टाग्राम तर आहेच आपलं नाही का, ब्रेन डेड करायला आपण हे करतो. आणि जर तुम्ही तसं करताय देन यू आर स्टुपिड. आणि सांगतो की स्टुपिड राहून चालणार नाही. स्पर्धा परीक्षा आहे, यात वेळ भरपूर जातो. अजून काय मंडे पासून स्टार्ट करतो अभ्यास सुरू, बरोबर. हे एक भारी असते. आज बरोबर नेमका मंडे आहे, प्रत्येकाला काय असतं की मंडे स्टार्ट. मी काय म्हणतोय, जर आपण एमपीएससीचा अभ्यास करतोय, कंबाईनचा अभ्यास करतोय, पोलीस भरतीचा अभ्यास करतोय, कुठला पण असू दे, जर आपण जॉबला जात नाहीये तर आपल्याला काय फरक पडतो. मंडे आहे, संडे आहे, काय फरक काय पडतोय. अरे मला वाटते की मिडल ऑफ द वीकला वेनसडेला जर तुम्हाला वाटलं आजपासून अभ्यास सुरू की आजपासून टाइम टेबल करा, अरे फरक काय पडतोय. मी म्हणतोय संडेला सुट्टी, कसली सुट्टी, कशाचं काय. अरे पाहिजे तर सुट्टी घेऊ शकतोय. त्यामुळे असं जर करताय मंडे पासून अभ्यास, देन युअर ऑन अ रॉंग ट्रॅक. अभ्यास करायचा आहे तर आज सुरू करायचा, काही होऊ दे. आणि त्यामुळे जर तुम्ही मूडनुसार अभ्यास करत असला तर तुम्हाला 1 गुण. चला पुढचं, सिलेबस अँड पीवायक्यू इग्नोर. हे एक मी बघतो, आणि हे ना की दिस इज द मेन रिझन की मॅक्झिमम जण फेल होतात. सिलेबस बघतच नाही, पीवायक्यू बघतच नाही. का, कारण ना मी बघतोय की मॅक्झिमम काय म्हणतो की मॅक्झिमम सगळ्या जणांचं काय असतं माहितीये का, की कुठलेही असू दे, पाक युपीएससी असू दे, एसएससी असू दे, कुठली पण असू दे, की आधी अभ्यास करू आणि त्यानंतर ना 2021चा पेपर काढून बघू, आणि त्यानंतर ना आपण बघायचं की पेपर सॉल्व्ह करून की आपल्याला किती मार्क्स पडले असते, मग बघायचं कट ऑफ क्लिअर होतोय का, बरोबर. मी पण स्टार्टला तेच केलंय, पण त्याच्याने काय होतं, आपल्या पीवायक्यू रिव्हिजनच होत नाही. कारण आपल्याला कसं असतंय, आपण म्हणतो की नाही मार्क्स जास्त पडले पाहिजेत, आधी अभ्यास करू. अभ्यास करता करता पीवायक्यू होतच नाही, आणि एकदा ऍड पडली, एकदा एक्झाम जवळ आली, आपण काही क्वेश्चन्स वाचत बसत नाही, आपण फक्त पटपट पुस्तकं करतो, इम्पॉर्टंट नोट्स, क्लासचे टेस्ट सिरीज. आणि दिस इज वन ऑफ द मेन रिझन की व्हाय वी फेल. एक सांगतो, कुठल्याही एक्झामला बघा, आपल्या युनिव्हर्सिटीच्या एक्झामला बघा, पीवायक्यूज इम्पॉर्टंट असतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर नीट केले की झपकरनं मार्क्स पडतात. 10वीला असू दे, 12वीला असू दे, तर एमपीएससी किंवा कंबाईन पण तेच आहे. आपलं पीवायक्यूला खूप जास्त महत्व आहे, पण आपण काय करणार, इग्नोर, बरोबर. हे आणि बघा तेच लिहिले. अजून काय की क्लास पेपर फालतू असतात. मी पण जेव्हा 2021ला अभ्यास सुरू केला, माझं पण एकच असायचं, एकदम फालतू पेपर. बाबा की एकदम बंडल पेपर काढलाय, मला काय म्हणजे माझ्यात नाही आवडलं का, मार्क्सच पडायचे नाहीत. आता जेव्हा ते पेपर बघतो, पेपर तेच आहेत, माझं नॉलेज इन्क्रीज झालं. आता कळतं, अरे नाही बरोबर की ह्यांनी ह्या टॉपिकनुसार हा क्वेश्चन काढलाय, ह्यांनी ह्या मुद्द्यानुसार क्वेश्चन काढलाय. ह्याचा अर्थ काय, कुठलाही पेपर फालतू नसतो. आणि मी काय म्हणतोय, चल ठीक आहे की 100 पैकी ना मी म्हणेन 40 प्रश्न फालतू आहेत, 60 प्रश्न तर चांगले आहेत. त्या 60 प्रश्नातनं काय तर शिकायला मिळत. प्रत्येक प्रश्न आपल्याला ना काय म्हणतो ट्रबल करायला नसतो, प्रत्येक प्रश्न आपल्याला डोकं खाजवायला नसतो, आपल्याला काय कळतो नॉलेज देऊन जातो. इगोवर घेण्यासारखी गोष्टच नाहीये. आणि जर क्लासवाले जर कुठला तर पेपर काढतात तर ऑफकोर्स त्याला काहीतरी अर्थ आहे. त्यामुळे मी म्हणेन, जर आता अभ्यास होत नाहीये,
जर तुमचं पीवायक्यू रिव्हिजन खूप जास्त झालंय तर कुठला पण क्लासचा पेपर घ्यायचा आणि सॉल्व्ह करा, तेवढं करा. आणि जर आपलं एक्झाम संपतात तर सरळ सेवेचे एक्झामचे पेपर डाउनलोड करा, त्याचं हे करा, मराठी करा, इंग्लिश करा किंवा जीके करा. इम्पॉर्टंट काय आहे की जर आपण सिलेबस आणि पीवायक्यू इग्नोर करतोय तर सगळ्यात वाईट. अजून काय बघा, सिलेबस बाजूला बघायचंच नाही, प्रश्न कुठनं येतोय काय, फक्त काय आपल्याला फक्त आता सवय काय झालंय, बुक्स कंप्लीट करायचे, टार्गेट काय, ओनली बुक्स, बरोबर. पण हे चुकीचं आहे, अतिशय असं चुकीचं आहे. जसं म्हणलं मागच्या वेळी कंबाईनला स्टेट बोर्डाचा तो प्रश्न आलेला रो रेल्वेचा, आणि माझा चुकलाय, मला खूप वाटतंय. म्हणलं उगाच म्हणलं मी रेफरन्स बुकवर भरोसा ठेवला, आधी एकदा सिलेबस बघायला पाहिजे होता आणि स्टेट बोर्ड जे बेस आहे ते कव्हर करायला पाहिजे होतं, पण केलं नाही. आणि हे मॅक्झिमम जणांचं फेलियरचं कारण आहे. ठीक आहे, सिलेबस आणि पीवायक्यू इग्नोर. जर हे पण कळत असलं तर तुम्हाला अजून एक गुण, मोबाईल. आय टेल यू, द मोबाईल इज द वर्स्ट इन्व्हेन्शन ऑफ मॅन. वर्स्ट म्हणजे वर्स्ट. आणि मी म्हणजे कॉम्प्युटर इज द बेस्ट इन्व्हेन्शन. मोबाईलवर मॅक्झिमम आपला टाइमपासच होतो, कारण ना ऍप्स आणि आपल्याला सगळ्यांना म्हणजे काय म्हणतो, ऑफर इतकं भारी करतं की आपलं होतं की काय म्हणतो की आपला अभ्यासच होत नाही. आणि मी बघतोय की लिटरली की हे सत्य आहे की मोबाईलमुळे खूप वेळ वाया जातो, खूप म्हणजे खूप, माझा पण वेळ वाया जातो. आणि हे बघा की जर तुम्ही सारखं मोबाईल वापरताय तर 100 तर ना तुम्हाला एक गुण, आणि जे चांगला नाहीये, गुण जास्त मिळवणं चांगलं नाहीये आपल्या या व्हिडिओमध्ये. नुसतं मूवीज अँड सिरीज झालं नाही की मूवीज अँड सिरीज. मी असं नाही म्हणत आहे की मूवीज आणि सिरीज बघू नका, त्याला पण एक लिमिट असलं पाहिजे. किंवा मी काय म्हणेन, दिवसभर अभ्यास करा, नाही का, की 9 ते 8 अभ्यास करा. एक चांगला अभ्यास झाला की रिलॅक्सेशनसाठी तुम्ही बघा, चला ठीक आहे आता मी काय तर अकंपनिश केले, आता मी स्वतःला ट्रीट देतो, मग ना सिरीजचा एक एपिसोड बघा किंवा एक मूवी बघा. हे काय 9ला यायचं, 9 ते 10 जराशी परिक्रमा वाचायची ना आता मूवी. अरे जर एक साधी गोष्ट आहे, जर तुम्ही मूवी बघताय तर 12 वाजता तुम्हाला थकवा येणार, कारण आपलं ब्रेन त्यात एकदम नाही का कॉन्सन्ट्रेशनने आपण बघत असतोय. त्यानंतर जेवलं, झोप लागते, झालं, दिवस संपला. मूवी बघा, मी नाही म्हणत नाहीये, आय एम ऑल्सो व्हेरी मच फॉन्ड ऑफ मूवीज, पण कधी आपलं अभ्यास कंपनी झाल्यावर मूवी बघायचा, रॅन्डमली नाही. दुसरं सिरीज, आय टेल यू डूड, सिरीज जर तुम्ही बघताय आणि जर तुम्ही दिवसाला एक सीझन संपवताय देन यू आर व्हेरी मच स्टुपिड. आपण आता ग्रॅज्युएशनला नाहीये, सेकंड इयरला नाही आपण की वेळच वेळ आहे, काय केलं, अरे काय नाही, अख्खं दिवसभर अख्खं एक सीझन संपून काढला, ही वेळ नाहीये ती. आय टेल यू, आत्ता जो वेळ सुरू आहे हा कोरोनासारखा पिरियड सुरू आहे, त्यामुळं आत्ता जो अभ्यास करणार तोच आत्ताच्या 24च्या एक्झाम मध्ये 25च्या एक्झाम मध्ये पास होणार. तुम्ही बघा, ज्यांचे आता रिझल्ट लागले ते सगळ्यांनी कोरोनामध्ये अभ्यास केलाय, आणि आता तेच तसंच आहे की इलेक्शनमुळे एक्झाम पुढे गेल्यात, प्रत्येकाला मूड नाहीये. पण हीच वेळ असती जेव्हा आपण काय करायचं, आपलं अनालिसिस करायचं की कुठला माझा सब्जेक्ट वीक आहे, कसं काय करायला पाहिजे, आणि त्यानुसार आपण केलं पाहिजे. पण आपण बघतच नाही, आपण करतच नाहीये. उपयोग काय? ठीक आहे. अजून काय, ब्लाइंड स्क्रोलिंग. अरे वा, सांगतो की 2019ला जे झालं काय, टिकटॉक लॉन्च झालं, वर्स्ट म्हणजे वर्स्ट. आधी आपण टिकटॉकच ते म्हणतोय, पण अरे आपलं की टिकटॉक इतकं जास्त ऍडिक्टिव्ह झाले, इंस्टाग्रामला पण तेच झाले. आपण काय करतो, इंस्टाग्राम इन्स्टॉल करतो का आता अभ्यास करायचा आहे, आणि काय युट्यूब शॉर्ट्स. उपयोग काय, ब्लँक स्क्रोलिंग सगळ्यात वाईट आहे. आणि एक तुम्हाला सांगतो, आणि एक मी खूप वेळा जणांचं बघितलं, काय बघा, 15 मिनिटं अभ्यास आणि 5 मिनिट रील. 15 मिनिटं सोडा, 1 तास अभ्यास केला आणि आपण काय म्हणतो आता रेस्ट घेऊ. रेस्ट म्हणजे काय करतो आपण, इन्स्टाला बसतो किंवा आपण युट्यूबला बसतो आणि शॉर्ट्स बघत बसतो. सगळ्यात वाईट आहे. एक सांगतो, जर आपल्या ब्रेनला रेस्ट पाहिजे, ह्याचा अर्थ काय, तर आपण कशाबद्दलच विचार नाही केला पाहिजे. म्हणजे मी म्हणे एक वेळ झोपून जावा, नाहीतर ना की थोडंसं काहीतरी इथं बघा, बाहेर फिरून या, टच द ग्रास जसं ते म्हणतात, की जरासं उन्हात जाऊन थांबा. पण आपण काय करतो, रील. अरे तुम्ही सांगतो, आपण अभ्यास केला, आपलं ब्रेन थकलंय, आणि रील बघून आपण त्याला अजून कंटेंट देतोय, अजून आपण त्याला कामाला लावतोय. सगळ्यात वाईट आहे, कारण आपले जे म्हणतात ना काय डोपामाइन रिसेप्टर्स अख्खे फ्राय होऊन गेलेत, आणि त्यानंतर आणि रील असे बनलेत की आपल्याला आपल्या रेकमेंडेशन नुसार येतं अजून भारी. त्यामुळे मी तर म्हणेन की हे तुम्ही एकदम बंद केलं पाहिजे. आणि आता इकडे ना मुद्दाम मी आयपीएलचा जिकर नाही केलेला. काय म्हणतो की एक गोष्ट कशी आहे की मी स्वतः क्रिकेट नाही बघत, मी आयपीएल नाही बघत, त्यामुळे मला वाटत नाही की मला ना त्याबद्दल काय कमेंट करायचं हे. त्यामुळे जर तुम्ही आयपीएल बघत नसला तर तुमचं हे आहे. बट मी म्हणेन की अभ्यास करून सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या पाहिजेत. अजून एज बी रे स्टुपिड, हे ना म्हणजे एकदम असं बोल्ड स्टेटमेंट देतो काय, जे मला पण लागणार आहे, काय मला पण स्वतः लागू होणार आहे. की वय वर्ष जर तुमचं 25 आहे किंवा 25 वर्ष झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही जो काही तुम्ही वेळ घालवताय आणि जर तो अभ्यास तुम्ही करत नाहीये किंवा तुम्ही करिअरच्या दिशेने किंवा पैसा कमवण्याच्या दिशेने वापरत नाहीये, मग तुम्ही मूर्ख आहे.
एकदम जास्त बोल्ड स्टेटमेंट. ह्याचा अर्थ काय, मी जर आता हा व्हिडिओ करतोय तर मी मूर्ख आहे. का? कारण मी आता अभ्यास नाही करत आहे, मी आपलं ना कंटेंट क्रिएट करायला लागलोय. ह्याच्याने काय माझा अभ्यास होतोय का? नाही. म्हणजे काय की मी दिवसातलं मी म्हणेन की मी 15 मिनिटं मी मूर्ख झालो. तसं तुम्ही बघा की जर तुमचं एज 25 पेक्षा जास्त आहे, तुम्ही मित्राशी गप्पा मारत बसताय, तुम्ही मूर्ख आहे. तुम्ही पिक्चर बघताय, तुम्ही मूर्ख आहे. की यू आर स्टुपिड. जर आपण टाइमपास करतोय देन वी आर स्टुपिड. आपल्याला सवय काय झाली आहे, काय असतंय की प्रत्येक जण आपल्याला काय दिसतं की नाही की नंतर सक्सेस मिळाली किंवा काय दिसतं की अरे ठीक आहे माझं एज कुठे एवढं जास्त आहे. बट नो, इफ यू आर 25 प्लस देन यू आर स्टुपिड इफ यू आर वेस्टिंग युअर टाइम. पण इथं तेच केलेली बी लेस स्टुपिड. सी कसं आहे माहिती आहे का, आपण असं नाही करू शकत कंटिन्युअस अभ्यास. मी पण नाही करू शकत, माझी पण ती कपॅसिटी नाहीये. आय वॉन्ट सम रिलीज, नाही का, काहीतरी एस्केप पाहिजे. हे युट्यूब एस्केप आहे माझ्यासाठी. बट बी लेस स्टुपिड म्हणजे आता मी हा व्हिडिओ करतोय, त्यानंतर मी जर पिक्चर बघत बसतोय तर मी मूर्ख झालो नाही. मी आता व्हिडिओ करतोय, त्यानंतर मी काहीतरी अभ्यास केला पाहिजे, ज्याने मला होईल की ठीक आहे मागाशी मी स्टुपिडिटी केली, आता ती भरून काढली. तसं तुम्ही जर आता समजा तुम्हाला काय म्हणतो तुमच्या गावाकडनं मित्र आलाय, त्याच्याकडे 12 वाजेपर्यंत बोलत बसलाय. तुम्हाला आता कळालं की 12 वाजेपर्यंत आपला वेळ गेलाय, आपला आता मूड होत नाही. बरोबर, जे पॉईंट 1 बोललो की पॉईंट 1 नुसार की आपण की मूड नुसार अभ्यास आल्यावर आपल्याला गांभीर्य पाहिजे. अरे माझं एज जास्त झालंय आणि आता मी हे केले तर आता मी अभ्यास करणार, एक वेळ दुपारची झोप घालवा, हे करा. पुश योरसेल्फ, पुश युअर लिमिट्स, आणि मगच तुम्ही आपण पुढे जाणार. त्यामुळे जर तुम्ही जर एज जास्त आहे तरी पण जर तुम्ही जास्त वेळ वाया घालवताय तर चुकीची गोष्ट आहे. बी लेस स्टुपिड, तेच लिहिले. आणि नो डायरेक्शन ओनली रिडिंग. आय हॅव सीन दिस लॉट ऑफ थिंग्स. काही तर डायरेक्शन पाहिजे, आपल्याला माहित पाहिजे. सी आता जर मला सध्या विचारलं तर मी आता काय करणार आहे, तर मी सध्या इंग्लिश वोकॅब्युलरी आणि आपलं मराठीचं आपले म्हणी बिनी जरा करणार आहे. म्हणलं एप्रिल महिन्यात हे करू. ऍटलीस्ट आय हॅव सम डायरेक्शन. मला आहे की ठीक आहे बाबा यावेळी कंबाईन तर ऍटलीस्ट प्री काय म्हणतो मेन्स निघली पाहिजे. कारण म्हणलं प्रीला आता बघू, मला एक्सपेक्टेड आहे यावेळी चांगले पडतील. राज्यसेवेला पण म्हणलं ह्याला फायदा आहे. म्हणलं पण आता काय करायचं, तर इंग्लिश वोकॅब जे अवघड जातं तर मग ते करून टाकू, आणि मराठीला जे सगळ्यांना 40 पडतात 45 पडणं अवघड आहे ते करून टाकू. ऍटलीस्ट आय हॅव डायरेक्शन. तुम्ही बघा की तुमचे वीक पॉइंट्स काय आहेत, कुठल्या गोष्टी जमत नाहीत, सायन्स जमत नाहीये, मॅथ्स जमत नाहीये, काय जमत नाहीये ते बघा. आणि जर आपण ते बघत नाहीये तर सांगतो इम्प्रुव्हमेंट होणार नाही. नो डायरेक्शन ओनली रिडिंग सगळ्यात जास्त घातक आहे. उगाच पुस्तक घेतलं आणि वाचून काढलं नाही. का वाचताय, कुठला टॉपिक वाचताय, कुठला टॉपिक राहिलाय, कुठला टॉपिक इतका झालाय की वाचायची गरज नाहीये, कुठल्या टॉपिकमध्ये कन्फ्युजन आहे, आपल्याला ते डोक्यात पाहिजे. आता पंचवार्षिक योजना घेतलं तर मला माहित आहे की महिला काय म्हणतो की मला पहिल्या 4 पंचवार्षिक योजना तोंडपाठ आहेत, त्यानंतरचं मला नाहीये. ऍटलीस्ट माझ्या डोक्यात आहे की मला करायचं आहे. जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी ब्लँक रिडिंग नाही करणार, मी पहिल्यांदा ते करणार. त्यामुळे आपला एक ट्रेस असला पाहिजे. आणि ह्या गोष्टी लिहून बिहून लोक ठेवतात, काही गरज नाही लिहून बिहून ठेवायची. आपण अभ्यासात इतकं जास्त असलो ना की सगळ्या गोष्टी लक्षात राहतात, हिट होतात, हे राहिले ते राहिले ते राहिले. पोरांचे आपल्याला काय म्हणतो सगळ्यांचे की बड्डे कसे लक्षात राहतात, ही गोष्ट का लक्षात नाही राहणार. फक्त आपण तेवढा वेळ दिला पाहिजे. नो टार्गेट इज डेंजरस. आय टेल यू, जर तुम्ही टार्गेट नाही ठेवत तर यू आर स्टुपिड. कारण टार्गेट ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. जरी ते अचीव्ह नाही झालं तरी चालेल, पण त्यानुसार आपण अभ्यास करतो. जर टार्गेटच नसलं तर आपला वेळ जातो कळत नाही. आता बघा एप्रिल आहे, आज किती 8th ऑफ एप्रिल आहे. 3 महिने गेले, कंप्लीट झालं 3 महिने. 12 पैकी 3 महिने म्हणजे किती झाले, 25% वर्ष संपलं. आणि अजून पण जर आपण प्रोग्रेस नाही केलेली, अजून पण तुम्ही 17 डिसेंबरमध्ये तर यू आर स्टुपिड. इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे. आपल्याला माहित पाहिजे आपले निगेटिव्ह पॉईंट्स काय आहेत, वीक पॉईंट्स काय आहेत. कारण हे क्षेत्र असं आहे की ह्याला वेळ भरपूर जाणार. रिझल्ट लागलं की सगळ्यात भारी, रिझल्ट लागला पाहिजे. त्यामुळे नो डायरेक्शन. सी नो न्यू टॉपिक्स. झालेल्याच गोष्टी वाचत बसतो आपण. लक्ष्मीकांत सगळ्यांनी खूप वेळ वाचले. पार्लिमेंटरी कमिटीज वाचले नाही वाचलेलं का, 22वा चॅप्टर सारखं वाचलाय नाही का, कारण तो हिट होतो ना, म्हणजे उतारे कन्फ्युजन होते. आपण काय वाचणार, पहिले 4-5 चॅप्टर वाचणार का, कारण ते पाठ झालेत नाही. वी शुड फेस काय म्हणतो, फेस युअर फिअर, फेस द म्युझिक. अवघड जाते का, अवघड जाते ते केलं पाहिजे. नो इम्प्रुव्हमेंट डेंजरस आहे. जिम मध्ये असू दे, अभ्यासात असू दे, इम्प्रुव्हमेंट झालीच पाहिजे, कारण त्यासाठीच आपण करतो. ठीक आहे. अजून एक जे लास्ट पॉइंट आहे, इग्नोर लाईफ, फ्रेंड्स, फॅमिली. आणि जर तुम्ही असं करताय तर यू आर स्टुपिड. इग्नोर करा म्हणत नाहीये. जर तुम्ही तुमची लाईफ इग्नोर करताय नाही का, एमपीएससी करता किंवा हे करता तुम्ही जगणं विसरलाय, जर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना वेळ देत नाहीये, आपले कुठलेही असू दे, आणि फॅमिलीला जर तुम्ही फोन बिन करत नाही, देन यू आर स्टुपिड. एक सांगतो, हे सगळं ना म्हणजे जे दाखवलंय आपण ना सगळ्यांचे सक्सेस बघतो, पण ह्या गोष्टी मॅनेज केल्या पाहिजेत. आणि का मॅनेज केल्या पाहिजेत, आपण आयुष्यात कुठं तर अधिकारी होणार आहे बघतोय, बरोबर. आपण गव्हर्नमेंटमध्ये जाणार, आपण तालुका सांभाळणार, आपण मंत्रालयात बसणार. जर आपल्याला त्या गोष्टी सांभाळायच्या आहेत तर आपल्या फॅमिली टाइम पण द्यायचा आहे, बरोबर.
म्हणजे एका अधिकाऱ्याची सुरुवात जर्नीपासून सुरू होती. तुम्हाला ह्या गोष्टी इग्नोर करून चालणार नाहीत. जर तुम्हाला ट्रेकिंग आवडतंय तर ऑफकोर्स महिन्यातनं एकदा ट्रेकला जावा. का फ्रेश होतं माइंड आणि एक पुश राहतो की मी पुढच्या आता मी इतका अभ्यास करतो म्हणजे ते कॉम्पन्सेट करायला मी याला जाणार. फ्रेंड्स ना लाईटली घेऊ नका. तुमच्या मित्रमैत्रिणींशी तुमचा संपर्क असला पाहिजे. नंतर ना ब्लँक होतं, नंतर ना डिप्रेशनमध्ये का जातात, इग्नोर करून टाकतात डायरेक्ट. आपण काय करतो, एमपीएससी आता करतोय मी, आता कोणाला फोन नाही करणार, मेसेज नाही करणार. काय जाणार आहे, 5 मिनिटं बोल, फोन कट कर, दे सोडून. इम्पॉर्टंट काय आहे, यू शुड हॅव फ्रेंड्स आणि फॅमिलीशी टच इम्पॉर्टंट आहे. तुमचा दिवसातनं एक फोन तर मिनिमम घरी गेलाच पाहिजे. मुली नाही सांगण्याची गरज नाही, पण मुलांना सांगण्याची गरज आहे. मी बघितल्यात मुलं दिवसातनं एकही फोन करत नाही, 2 दिवसात एकदा. काय गरज आहे भाई, कर ना फोन, काय होणार आहे. 5 मिनिटं बोल, दे सोडून. तुम्हाला सांगतो हे फक्त करू नका हा, दीज आर द मिस्टेक्स. त्यामुळं येस, त्यामुळे असं आहे की तर आता तुम्ही ठरवा की आर यू स्टुपिड. हा चलो. आणि आय नो की जरासा हार्श झाला असेल, पण तेवढं एक पुश गरजेचं आहे, म्हणून म्हणलं थोडं काहीतरी वेगळं करू. चलो, ऑल द बेस्ट.